नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर। पाठीमागं मित्रांनो एक आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या कार्यालयामार्फतची महत्त्वाची एक जाहिरात प्रसिद्ध झाली होती, ज्यामध्ये विविध पदं होती। जसं की मित्रांनो लघुलेखक, लघुटंकलेखक, जवान वाहन चालक आणि चपराशी। तर जसं की चपराशी हे पद आहे 10वी पासवरती भरलं जात होतं। जवान वाहन चालक हे इयत्ता 7वी वरती। राज्य उत्पादन शुल्कमधलं जवान म्हणजे दारूबंदी पोलीस जे पद आहे ते 10वी पासवरती भरलं जात होतं। तर या पदांची जाहिरात आलेली होती, बऱ्याच विद्यार्थ्यांनी यासाठी अर्ज देखील केलेले होते। तर मित्रांनो याच्या जाहिरातीबद्दल नवीन अपडेट प्रसिद्ध झालेले तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर पहा मित्रांनो एक परिपत्रक त्यांनी काढलं होतं, पहा 9 जून 2023ला की राज्य उत्पादन शुल्काची ही घटक आणि ड ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती 30 मे 2023ला। तर सदर पदभरतीमध्ये जवान संवर्ग हा राज्यस्तरीय संवर्ग घोषित करून सदरील पदभरती प्रक्रिया व वाढीव पदे, तर पहा वाढीव पदं जी आहेत त्या अनुषंगाने संभाव्य रिक्त पदे विचारात घेऊन एकत्रित भरती प्रक्रिया राबवणं आवश्यक आहे। त्या अनुषंगाने कार्यवाही करण्यात येत असल्यामुळे सदरच्या संपूर्ण भरती प्रक्रियेस निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात शासन निर्णयान्वये स्थगिती देण्यात आलेली होती। तर मित्रांनो तुम्ही अर्ज भरलेले होते, त्यांचे अर्ज ग्राह्य धरले जाणार होते, त्यात तांत्रिक काय बदल करायचे असतील तर तशा सूचना तुम्हाला दिल्या जाणार होत्या आणि सुधारित जाहिरात याची प्रसिद्ध केली जाणार होती। तर अद्यापपर्यंत नवीन जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली नाहीये। याची जुनी जाहिरात आलेली होती मित्रांनो 30 मे 2023ला। तर आता मग याचं नेमका अपडेट काय आलेला आहे त्यासाठीचा मित्रांनो नवीन GR जो आहे तो प्रसिद्ध झालेला आहे। पहा गृह विभागाचा 27 सप्टेंबरचा। याच्यामध्ये खूप महत्त्वाची माहिती दिली आहे त्यांनी। यामध्ये म्हटलं की राज्य उत्पादन शुल्क विभागाचा आकृतीबंध। आता आकृतीबंधाचा या ठिकाणी मित्रांनो महत्त्वाचं का पॉईंट आहे, कारण की आपण जर हे परिपत्रक पाहिलं तर याच्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की वाढीव पदं जी आहेत त्या अनुषंगाने रिक्त पदे विचारात घेऊन एकत्रित भरती प्रक्रिया राबवणं गरजेचं आहे। तर त्याच्यामुळे मित्रांनो ह्या भरती प्रक्रियेला स्थगिती देण्यात आलेली होती। तर आता मित्रांनो जो आकृतीबंध असणार आहे म्हणजे जी वाढीव पदं आहेत मित्रांनो त्याच्यावरती त्यांचं एवढे 3-4 महिने जे आहे 4-5 महिने जे आहे ते काम चालू होतं, त्याबद्दल आता GR प्रसिद्ध झालेला आहे। आणि मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे या GR मध्ये त्यांनी म्हटलं की त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागासाठी मंजूर करण्यात आलेल्या एकूण 3611 पदांपैकी 1226 पदं अस्थायी आहेत। ही अस्थायी पदे म्हणजे परमनंट नसतात। तसेच संदर्भ क्रमांक 2 मधील 2/9/2021च्या शासन निर्णयान्वये राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 3800 पदांचा सुधारित आकृतीबंध निश्चित करण्यात आलेला आहे। तर मित्रांनो टोटल पाहता 3611 पदं जी असणार आहेत ही स्थायी पदं आहेत, परमनंट पदं आहेत आणि 1226 पदं जी असणार आहेत अस्थायी पदं आहेत, म्हणजे ही कायमस्वरूपी नसतात। तर टोटल 3800 पदांचा आकृतीबंध निश्चित झालेला आहे। तर ही तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा पॉईंट आहे की याचा वाढीव पदं जी आहेत किंवा त्याचा आकृतीबंध जो आहे तो मित्रांनो आता निश्चित करण्यात आलेला आहे। हा लेटेस्ट GR आहे आणि जी पदभरती रद्द करण्यात आली होती ती याच कारणामुळे रद्द करण्यात आली होती की जी वाढीव पदं आहेत, संभाव्य रिक्त पदं आहेत ती एकत्रित राबवली जाणार होती पदभरती। जी पदभरती कॅन्सल करण्यात आली होती ती याचमुळे करण्यात आली होती की याच्यामध्ये जी वाढीव पदं आहेत मित्रांनो त्याचा एकत्रित अजून समावेश करण्यात येणार होता। तर तो GR जो आहे तो प्रसिद्ध झालेला आहे। या ठिकाणी पहा 3800 पदांचा आकृतीबंध निश्चित झालेला आहे, म्हणजे जी पदं वाढलेली आहेत ती एकत्रित करण्यात आलेली आहेत मित्रांनो। तर त्या अनुषंगाने अजून याच्यामध्ये अजून काय बदल केलेत पहा, राज्य उत्पादन शुल्क विभागातील नागपूर व छत्रपती संभाजीनगर या प्रादेशिक विभागांचे विभाजन करून अनुक्रमे अमरावती व नांदेड हे 2 नवीन प्रादेशिक विभाग देखील निर्माण केले आहेत। त्याकरिता 42 पदे निर्माण करण्यात आलेली आहेत। तर मित्रांनो आपल्यासाठी महत्त्वाचं होतं ते म्हणजे याच्यामध्ये वाढीव जी पदं समावेश केली जाणार होती, ज्यामुळे राज्य उत्पादन शुल्काची पदभरती रद्द करण्यात आली होती, त्यामध्ये 3800 पदांचा आकृतीबंध आता निश्चित करण्यात आलेला आहे। तो GR देखील प्रसिद्ध झालेला आहे। पहा या GR ची लिंक तुम्हाला आपल्या WhatsApp चॅनलवरती देतोय, टेलिग्राम चॅनलवरतीही देतोय, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिलेली आहे। तर मित्रांनो आता राज्य उत्पादन शुल्काची जी पदभरती रद्द करण्यात आली होती ती कधीही लवकरच या ठिकाणी प्रसिद्ध होऊ शकते। नव्याने याची जाहिरात अजून वाढीव पदासह प्रसिद्ध होऊ शकते। जर पहिली पदं बघितली आपण मित्रांनो तर 500+ पदांचीच फक्त जाहिरात आली होती, ज्यामध्ये चपराशी पद जे आहे 10वी पासवरती फक्त भरलं जात होतं, त्याला 50 जागा होत्या। आणि जवान पदासाठी मित्रांनो या ठिकाणी 371 जागा होत्या। जवान ड्रायव्हर पदासाठी 70 जागा होत्या। आणि वरच्या या ठिकाणी राज्यस्तरीय संवर्गातील जी पदं आहेत लघुलेखक, लघुटंकलेखक यासाठी देखील वेगळ्या वॅकेन्सी या ठिकाणी भरल्या जात होत्या। तर आता याच्यामध्ये मित्रांनो महत्त्वाचं आहे तुम्ही गटक आणि ड दोन्ही पदांसाठी अप्लाय करू शकता। आता याच्यामध्ये जागा देखील वाढणार आहेत आणि नवीन याची पुन्हा सुधारित जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध होणार आहे। तर तुम्ही म्हणाल की मग राज्य उत्पादन शुल्क दारूबंदी पोलीस म्हणजे या ठिकाणी मग तुमची उंची वगैरे लागते, तर कुठल्या पदासाठी असते? तर आता ही चपराशी जे पद आहे मित्रांनो यासाठी कुठलीही तुमची उंची लागत नाही, फक्त तुम्ही 10वी पास असाल तर अप्लाय करू शकता। बाकी पदांसाठी मात्र या ठिकाणी पहा जवान राज्य उत्पादन
शुल्क आणि जवानी वाहन चालक हे जे पद आहे मित्रांनो, यासाठी मात्र तुमची पुरुष उमेदवारांसाठी 165 सेंटीमीटर उंची लागते, महिला उमेदवारांना 160 सेंटीमीटर उंची लागते. तर यासाठी आता तुमची परीक्षा देखील होते मित्रांनो. जसं की आता पहा, जवान हे जे पद आहे यासाठी तुमची 120 गुणांची परीक्षा होते आणि त्यानंतर मग तुमची शारीरिक चाचणी होते. मात्र चपराशी हे जे पद आहे याला कुठलीही तुमची उंची लागत नाही, शारीरिक चाचणी होत नाही. तर तुम्ही दारूबंदी पोलीस म्हणजे राज्य उत्पादन शुल्कामध्ये या ठिकाणी मित्रांनो तुम्ही गट ड मध्ये या ठिकाणी जॉईन करू शकता, ज्यामध्ये फक्त तुम्हाला काय काय विचारलं जातं, बुद्धिमत्तापण चाचणी, सामान्य ज्ञान, मराठी, इंग्रजी याच्यावरच तुमचा अभ्यास करायचा आहे. 2 तासाची प्रश्नपत्रिका असते, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असतात. 200 मार्काची तुमची चपराशी पदासाठी परीक्षा होते. परीक्षेचे टप्पे जर आपण पाहिले मित्रांनो, तर जवान या पदासाठी लेखी परीक्षा प्लस मित्रांनो शारीरिक चाचणी, मैदानी परीक्षा आणि जवानी वाहन चालक या पदासाठी मात्र लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी प्लस याच्यामध्ये गाडी चालवणे म्हणजे मोटर वाहन टेस्ट देखील तुमची होते. आणि चपराशी पदासाठी फक्त लेखी परीक्षा असणार आहे. आणि लघुलेखक पदांसाठी देखील लेखी परीक्षा प्लस कौशल्य चाचणी देखील घेतली जाते. तर अशा पद्धतीने मित्रांनो ही सर्व जाहिरात जी आहे ऑलरेडी प्रसिद्ध झालेली होती 30 मेला. या जाहिरातीची लिंक देखील तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. आता जशी नवीन जाहिरात प्रसिद्ध होईल, नवीन जागा ज्या वाढतील मित्रांनो, जी येणारी जाहिरात असणार आहे, जशी येईल तशी आपल्या चॅनलवरती तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला भेटेल. त्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. जर मित्रांनो तुम्हाला सध्याच्या राज्य उत्पादन शुल्क पदभरतीसाठी पुस्तक हवं असेल तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी राज्य उत्पादन 415 प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक प्रसिद्ध केलेले आहे. या पुस्तकामध्ये जवानी वाहन चालक असेल, चपराशी असेल, लघुलेखक असेल, निम्नश्रेणी असेल किंवा लघुटंक लेखक असेल, प्रत्येक संपूर्णतः नवीन TCSच्या बदलत्या पॅटर्ननुसार हे पुस्तक बनवलेले आहे. आणि तुमची परीक्षा जी आहे TCS कंपनीज घेणार आहे राज्य उत्पादन शुल्काची, ज्यामध्ये तुम्हाला 10,555 प्लस प्रश्नांचा समावेश त्यांनी केलेला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मित्रांनो 2013 मध्ये घेण्यात आलेल्या 3 प्रश्नपत्रिका दिल्या आहेत. राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर 2013, राज्य उत्पादन शुल्क जवान परीक्षा जी आहे नांदेडची असेल, अशा विविध प्रश्नपत्रिकांचा त्यांनी समावेश केलेला आहे. आणि यामध्ये 2013 मध्ये 3 प्रश्नपत्रिकांमधील अंकगणित बुद्धिमत्ताच्या प्रत्येक प्रश्नांचे हस्तलिखित अचूक स्पष्टीकरण त्यांनी दिलेलं आहे. आणि TCSच्या बदलत्या अभ्यासक्रमावर विषयनिहाय, घटकनिहाय, मिक्स संकीर्ण प्रश्नसंच अशा 6 अध्ययनाचा 107, इंग्रजी विषयाचा 110, मराठी विषयाचे 146 आणि बुद्धिमत्ता 49 असे एकूण 412 संभाव्य सराव प्रश्नपत्रिकांचा त्यांनी समावेश करून दिलेला आहे. 2023 मध्ये होणाऱ्या मित्रांनो ह्या राज्य उत्पादन शुल्क पदभरतीच्या परीक्षेसाठी तुम्हाला उपयुक्त असं हे पुस्तक आहे. TCS पॅटर्ननुसार बनवलेलं स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांचं. तुम्ही हे पुस्तक कुठल्याही बुक स्टोअरमधून खरेदी करू शकता. धन्यवाद.